योगेशजी पुन्हा एकदा पावडर साफ करायला जाते, कारण बोर्ड सुरू होण्यापूर्वीच तुम्ही बोर्डावर पावडर टाकू शकता किंवा बोर्डावरची पावडर काढू शकता. एकदा बोर्ड सुरू झाला की या दोन्ही प्रोसेस तुम्हाला करता येत नाहीत. संदीपचा ब्रेक आता 17-1 असा स्कोर, गुणसंख्या 17 विरुद्ध 1. संदीपने पहिला गेम 25-0 असा घेतलेला आहे, दुसरा गेम 17-1 अशा लिडिंग मध्ये आहे. संदीप ब्रेकसाठी पंचांची परमिशन घेतोय. ब्रेकच्या सगळ्या संख्या व्यवस्थित लावलेल्या आहेत, पंचांनी बघितल्यानंतर पंच परमिशन देतात. खूप चांगल्या प्रकारे हा ब्रेक मारलेला आहे संदीपचा. कदाचित स्लॅम पण होऊ शकेल असा ब्रेक लागलेला आहे संदीपचा हा. खूप छान. अरे सोपी सोमटी चुकलेला आहे, एकदम सोपी, 4 इंचावरची, अनपेक्षित अशी चुकलेला आहे. योगेशची स्ट्रेंथ म्हणजे त्याचा डिफेन्स, सोप्या पद्धतीने केलेला डिफेन्स. ही सोमटी घेतल्यानंतर जी डिफेन्सला गेलेले पीस आहे, सोमटी आहे, ती अजून काढायची. तर चांगली सोमटी घेतलेली आहे. डिफेन्सला गेलेली सोमटी जी आहे ती डबल मारायचा प्रयत्न काढून घेतले, सरळ काढून घेतलेली त्यांनी, डबल मारली नाही. कारण डबल मारण्याच्या प्रयत्नात मधल्या सोमट्या सगळ्या फुटल्या असत्या आणि मधल्या सोमट्या जर पोझिशन योगेशला चांगली होऊ शकली असती, म्हणून त्यांनी ती रिस्क घेतलेली नाही. योगेशच्या हातात स्ट्रायकर. योगेशने खूप चांगल्या पद्धतीने 2 पांढऱ्या सोमट्या स्वतःकडे घेतलेल्या आहेत. त्या 2 सोमट्यांपैकी एक सोमटी सोपी करून घेतलेली आहे संदीपने. योगेशला आता खूप सोमट्या जात आहेत. क्वीन जाते, कव्हर जाते, आणि फिनिश पण होऊ शकतो हा बोर्ड. जर तशी मानसिकता ठेवली फिनिशची तर फिनिश होऊ शकतो हा बोर्ड. एकच सोमटी जी समोरच्या बेसमध्ये आहे, समोरच्या फ्रेममध्ये, ती त्याला कठीण आहे. बाकी सगळ्या सोप्या सोमट्या आहेत. संदीपची एक सोमटी कठीण आहे, त्याच्यामुळे योगेश सगळं रिस्क घेत आहे. अरे रे रे, काय खेळलं समजत नाही. एवढ्या हळूपणे त्यांनी ग्लान्स मारलेला आहे, एवढ्या हळू ग्लान्स मारतच नव्हता हा. एकदम आरामात ग्लान्स मारला असता तर खरोखर खूपच सोपी सोमटी होती. ती सोमटी काढून त्या गॅप मधून जाते. स्ट्रायकर फॉलो करावं लागेल. स्ट्रायकर फॉलो करून ते घेतलेले आहे, कारण त्यामुळे डबलचा मार्ग त्याचा थांबलेला आहे. आता एक डबल टच करून घेण्याचा प्रयत्न, डबल टच करून घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात चुकलेला आहे. योगेश आता या 2 सोमट्या पॉकेटवरची ते घेईल आणि तिसरी सोमटी पण घेऊन मग 5वी सोमटी जी आहे
ती तो डिफेन्सला आणू शकतो. ही सोंगटी घेतल्यानंतर पांढरी सोंगटी स्वतःकडे घेऊन समोरच्या दोन सोंगट्या आहेत त्यातली एक सोंगटी निघू शकते. त्याला समोरची एक सोंगटी निघू शकते किंवा जाऊ शकते. खूप चांगले तऱ्हेने भरलेले आहे. डिफेन्स खूप छान केलेला. जसं सांगितल्याप्रमाणे एक सोंगटी डिफिकल्ट होती ती सोपी केलेली त्यानं. डबल टच मारायचा प्रयत्न. डबल टच मारून परत आणलेले. एक सोंगटी घेऊन पूर्ण फाईट डिफिकल्ट करायचा प्रयत्न योगेश करणार, कारण तो योगेशचा गेम आहे. आणखी सोंगटी आपल्याकडे आणून डिफिकल्ट करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या पांढऱ्या सोंगटीला स्लिप मारायचा प्रयत्न करेल. या प्रयत्नात ती सोंगटी पुन्हा कठीण होता कामा नये एवढं बघायला लागतं. आता ही सोंगटी परत आपल्याकडे घेऊन समोरची सोंगटी काढायचा प्रयत्न. काढलेली आहे, खूप छान काढलेली आहे. आता ही सोंगटी कठीण झालेली आहे. त्याला कट मारायची सोंगटी कठीण आहे. खूप चांगल्या पद्धतीने कट मारलेली आहे आणि खूपच चांगल्या पद्धतीने कट मारलेली आहे आणि त्याचा बोर्ड जिंकलेला आहे. आज खूप फॉर्म मध्ये खेळत आहेत. एवढी चांगली डिफेन्स केलेली त्याच्यावर पत्थर अशा पद्धतीने कट मारलेली आहे आणि खूपच लीड घेतलेला आहे. पुन्हा एकदा 21 झालेले आहेत. 21 झाल्यामुळे क्वीनचे पॉइंट्स त्याला अजूनही मिळू शकतात. 21 झाल्यानंतर क्वीनचे पॉइंट्स म्हणजे 22 झाल्यानंतर क्वीनचे पॉइंट्स मिळत नाहीत. 22च्या नंतर आता योगेशचा ब्रेक. योगेश खात्री करून घेतोय कुठे पावडर तर व्यवस्थित काढलेली आहे की नाही. एकचा बोर्ड मिळालेला आहे. 18 झालेले आहेत ते. माफ करा. चांगला ब्रेक, खूप अतिशय चांगला ब्रेक. थंब सोंगटी घेऊन काही आवश्यकता नाही खरी सोंगटीही घ्यायचं. ही सोंगटी नसती घेतली तर 2 सोंगट्या त्या कठीण होत्या. आपल्याकडे खेचून सगळ्या सोंगट्या सोप्या करून घेतलेल्या आहेत. संदीपजी बसायची पोझिशन चांगली घेतलेली आहे. सेटिंग पोझिशनला पण खूप इम्पॉर्टंट असतात. आता बहुतेक क्वीन घेण्याचा प्रयत्न करेल संदीप. हो, क्वीन पण घेतलेली आहे. आता क्वीनला सोपी कव्हर आहे संदीपकडे. हो, एकदम सोपी कव्हर चुकलेलं आहे संदीप. अरे बापरे, काय होतंय समजत नाही. एकदम सोपी कव्हर चुकलेला आहे संदीप. संदीपला आणखीन बऱ्याचशा सोंगट्या घेता आल्या असत्या ही घेतल्यानंतर. योगेशला खूप चांगला मोठा बोर्ड मिळायचा प्रयत्न आहे. ओ, योगेश पण सोंगटी चुकलेला आहे. खूप चांगला चान्स आला होता, खूप चांगला चान्स योगेशला. आता ही क्वीन आपल्याकडे खेचून घेईल संदीप. डिफेन्सला आणलेले आहे क्वीन.
आज किती सोंगट्या चुकतोय, बापरे बापरे, खूपच सोंगट्या चुकतोय तो. क्वीन घेण्याचा प्रयत्न, क्वीन घेतलेली आहे. कव्हर केलेली आहे. आता जर संदीपला बोर्डच घ्यायचा आहे, बोर्ड जर घेतला तर संदीप जिंकू शकतो. ही मॅचच संपू शकेल जर बोर्ड घेतला तर. संदीपचा ऑफेन्सिव्ह गेम आता बहुतेक करेल. अरे सोपी सोंगटी होती, पहिली सोंगटी चुकली. फिनिशचा चान्स आहे. योगेशला आता फिनिशचा चान्स आहे. खूप चांगली संधी आलेली आहे योगेशकडे. क्वीन जरी गेलेली असेल तरी थोडा मोठा बोर्ड मिळू शकतो योगेशला. योगेशने बॉम्ब मारून दुसरी सोंगटी सोपी ठरलेली आहे. बॉम्ब मारलेला आणि दुसरी सोंगटी सोपी केलेली आहे योगेशने. रिबाउंड मारतो योगेश. रिबाउंड मारायचा प्रयत्न चांगली मारलेली आहे योगेशने. रिबाउंड 4 आणि 2 6 गुण योगेशला मिळू शकतात या बोर्डात. योगेशने स्वतःच्या हाताकडची सोंगटी घेऊन स्ट्रायकरनी वरची सोंगटी सोपी करून घेतलेली आहे. हे 6 गुण मिळून योगेशला 7 गुण योगेशचे झालेले आहेत. 7-18 आणि 7 असा स्कोर झालेला. आता जर योगेशने एखादा 4चा तरी बोर्ड घेतला तरी पटकन तो 11 पर्यंत जाईल. म्हणजे 11 आणि 18 हे गॅप खूप कमी होऊ शकेल. 18 आणि 11 हे खूप गॅप कमी होऊ शकेल. 5 आणि 1 6 झालेले आहेत. योगेशचे 6 झालेले आहेत आणि 18 झालेले आहेत. संदीपचे 18. संदीपचा ब्रेक. संदीपचा ब्रेक पुन्हा अरेंज करायला सांगितलंय अंपायरनी. कुठल्या तरी 2 सोंगट्यांमध्ये थोडी गॅप असू शकते म्हणून पुन्हा अरेंज करायला सांगितलंय. अंपायरची परमिशन घेऊन संदीपचा ब्रेक. संदीपचा ब्रेक जरी हा चुकलेला आहे तरी दोघांनाही खूप सोंगट्या सगळ्या काळ्या पण एवढ्या सोंगट्या सोप्या झालेल्या आहेत. तशाच पांढऱ्या पण सोप्या झालेल्या आहेत. एक सोंगटी घेऊन संदीपची सोंगटी डिफिकल्ट केलेली आहे. योगेशने दुसरी सोंगटी संदीपच्या सोंगटीच्या टचवर मारायचा प्रयत्न. सोपी सोंगटी चुकलेला आहे संदीप. सगळ्या सोंगट्या खरं म्हणजे चुकायला नको हे असे एक टर्न जे जातात. अरे बापरे बापरे, परत एकदा सोपी सोंगटी हा चुकलेला आहे. मला असं वाटतं बोर्डामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. बोर्डाची लेवल जरा इकडे तिकडे असेल तर बोर्ड जज करायला खूप कठीण जातो. परंतु एवढ्या लेवलच्या जे प्लेयर्स आहेत त्यांना एवढं कठीण जायला नको. खरं म्हणजे बराच वेळ ते या बोर्डवर खेळत आहेत. रिबाउंड मारायचा प्रयत्न. योगेश परत एक सोंगटी चुकलेला आहे योगेश. क्वीनचा पेअर आहे का
बघायचा प्रयत्न बहुतेक दिसत नाहीये तो पेअर. पेअर बनवायचा प्रयत्न. बॅड लक. सोंगटी थोडी जोरात मारायला पाहिजे होती. पॉकेटवर थांबलेली आहे योगेशचं. खूप चांगलं नशीब, त्याच्यामुळे सोंगटी मिळालेली योगेशला. नाहीतर आम्ही म्हणतो याच्यात क्वीन फुकटची मिळाली. योगेश समोरच्या सोंगट्या सगळ्या थोड्या कठीण आहेत आणि पोझिशन अशी आहे की त्या सोंगट्या हलवता पण येत नाहीत, कारण ज्या 3 व्हाईट सोंगट्या आहेत त्या सोप्या होऊ शकतात. खूप छान सोंगटी घेतलेली आहे योगेशने. खूपच छान, खूपच छान. परंतु अजूनही कठीण परिस्थिती. समोरची सोंगटी जी आहे डाव्या बाजूची ती थोडी कठीण आहे. पेअर बनवण्याचा प्रयत्न. पेअर बनवण्यात संदीप माहीर समजला जातो. खूप चांगल्या पद्धतीने पेअर खेळतो तो. पेअर आणि कनेक्शन खूप चांगले संदीपचे. संदीपला 2 सोंगट्या सोप्या आहेत, परंतु 1 सोंगटी कठीण आहे संदीपची अजून. ही सोंगटी संदीपला जायला पाहिजे होती. ही सोंगटी न गेल्यामुळे संदीपचा हा बोर्ड जाऊ शकतो. समोरची सोंगटी कट मारायचा प्रयत्न. जवळ आहे. कट मारायचा प्रयत्न चुकलेला आहे. संदीप ही सोंगटी घेतल्यानंतर दुसरी जी कठीण सोंगटी आहे तिला 3rd पॉकेट मारायचा प्रयत्न करेल. हा 3rd पॉकेट मारायचा प्रयत्न संदीपचा चुकलेला आहे प्रयत्न. 1 सोंगटी रिबाउंडला असल्यामुळे संदीपने रिस्क घेतलेली आहे. योगेशला 1 सोंगटी रिबाउंडला आहे, परंतु ती रिबाउंड जाऊ शकते. जाऊ शकणारे पीस आहे. रिबाउंडचा प्रयत्न. ते सोंगटी गेलेली नाहीये. चांगल्या पद्धतीने मारलेली आहे आणि 19 झालेले आहेत. खूप वेळाने 18 नंतर त्याला हा बोर्ड मिळालेला आहे. 19 झाले. हा जर बोर्ड योगेशला मिळाला असता तर योगेशचे 7 आणि 4 11 झाले असते आणि 11 आणि 18 ची गॅप खूपच कमी झाली असती. ते आता 19 आणि 7 अशी गॅप आहे. योगेश स्वतःचा टाइम घेतोय स्वतःचा ब्रेक मारण्यासाठी. खूप शांत चित्ताने योगेश खेळतोय. ब्रेक लावण्यासाठी पण थोडासा वेळ घेतोय. ब्रेक लावलेला आहे. परमिशन अंपायरची खेळण्याचा अंपायरची परमिशन घेतलेली आहे. चांगला ब्रेक योगेशचा, चांगला ब्रेक. खूप वेळाने चांगला ब्रेक लागलेला आहे.
4 सोंगट्याकडे सोप्या आहेत योगेशच्या. ही सोंगटी घेऊन वरची सोंगटी काळी त्याने बाजूला केलेली आहे, जेणेकरून पांढरी मारण्यासाठी त्याला स्ट्रायकरला जागा मिळेल. योगेशला 2 सोंगट्या सोप्या आहेत. समोरचा शॉट मारायचा प्रयत्न योगेशचा. सोपी सरळ सोंगटी घेतलेली आहे योगेशचा. समोरचा शॉट मारायचा प्रयत्न. हा शॉट खूपच जोरात मारायला पाहिजे होता, कारण हा रॉंग शॉट होता. खरं म्हणजे हा शॉटच नव्हता. त्या काळीने मारला असता तर हा शॉट होऊ शकला असता. जर स्ट्रायकरने मारायचा असता तर खूप जोरात मारायला लागला असता त्याला. एकच सोंगटी सोपी आहे. संदीप डबल मारायचा प्रयत्न. क्वीन स्वतःकडे खेचून घेतलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने क्वीन खेचून घेतलेली आहे स्वतःकडे संदीपनी. पुन्हा त्या डबल मारून त्या पॉकेटवर आणण्याचा प्रयत्न. पुन्हा डिफेन्सचा प्रयत्न करेल संदीप. तेवढी काही कठीण झाली नाही, परंतु कठीण झालेली नसली तरी क्वीन आणि फंडी ह्या दोन्ही सोंगट्या कठीण आहेत. खरं तर ही सोंगटी न घेता त्यांनी जर आपल्याकडे हा शॉट मारला असता खेचून, तर ती खेचूनचा शॉट आला असता स्वतःकडे आणि क्वीन पण निघाली असती. बोट फिनिश करायचा प्रयत्न झाला असता, परंतु तसा न खेळला. त्यांनी डिफेन्स खेळलेला आहे तो. पांढरी सोंगटी फिरवून क्वीन कुपी करायचा प्रयत्न. दोन्ही सोंगटी स्वतःकडे घेतलेल्या. खूप छान डिफेन्स, खूपच छान डिफेन्स, खूप छान डिफेन्स. संदीपला क्वीन घ्यायलाच लागेल. संदीपने एक रिस्क घेतलेले क्वीन न घेता, आणि दोन्ही सोंगट्या काढून घेतलेल्या आहेत स्वतःच्या. ही सोंगटी जाण्यासारखी आहे खरी तर. सोपी सोंगटी होती, विशेष कठीण नव्हती. पाचचा बोर्ड मिळालेला आहे. 5 दिवसात 12, 19. डिफरन्स थोडा कमी झालेला आहे. संदीपनी क्वीन घ्यायला पाहिजे होती संदीपने, आणि क्वीन घेऊन नंतर एक कट मारून दुसरी काढायचा प्रयत्न करायला होते. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगनी खेळायला पाहिजे होतं. त्यांनी फक्त स्वतः 2 काढून घेतल्या आणि क्वीन तशीच ठेवून दिली. त्याला वाटलं की क्वीनवर एक चान्स मिळू शकतो म्हणून, परंतु क्वीन चान्स मिळण्यासारखी नव्हती. आता ब्रेक संदीपकडे आहे. या ब्रेकला संदीपला हा बोर्ड घ्यायलाच लागेल. हा बोर्ड जर संदीपचा गेला तर मग हा गेम फिरू शकतो. चांगला ब्रेक मारलेला आहे संदीपचा. ब्रेक खूप छान मारलेला आहे, परंतु तरी संदीपची एक सोंगटी त्याच्या हाताखाली अडकलेली आहे. त्याच्यामुळे एक तर संधी योगेशला मिळणारच आहे.
ही साधी सोंगटी घेतलेली आहे. क्वीनची अजूनही डिफिकल्ट पोझिशन. कनेक्शनचा प्रयत्न. संदीप कनेक्शन मध्ये म्हटल्याप्रमाणे माहीर आहे, त्यामुळे कनेक्शन चुकत नाही सहसा तो. आता एक ग्लान्स मारायचा प्रयत्न करेल संदीप. जर ग्लान्स सक्सेसफुल झाला संदीपचा तर त्याला पुढे खूप चांगला आहे. ग्लान्स मारायचा प्रयत्न, चांगला प्रयत्न. थोडा जोरात फटका लागल्यामुळे ती सोंगटी पॉकेटमध्ये जाऊन परत आली. पिन थोडी पुढे ढकलली. सोप्या सोप्या सोंगट्या घेतल्यानंतर या सोंगट्या घेऊन तो जी पॉकेटवरची सोंगटी आहे तिला कठीण करू शकला असता, पण पहिली सोंगटी चुकलेला आहे तो. सोंगटी घेतलेली आहे त्याने. पॉकेटवरच्या सोंगटीचा फायदा त्याला मिळू नये म्हणून संदीपची सोंगटी घेतली. योगेशनी स्वतःची एक सोंगटी घेताना पांढरी सोंगटी परत समोरच्या ठिकाणी ढकलून संदीपला कठीण केलेली आहे. योगेश 2 सोंगट्यांपैकी एक सोंगटी घेणार आहे आणि आता बहुतेक पॉकेटची जो सोंगटी आहे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाही. क्वीन आतमध्ये ढकलेल तो. एक सोंगटी स्वतःची घेऊन क्वीन आतमध्ये ढकलायचा प्रयत्न. आता तिन्ही सोंगट्या कठीण आहेत, क्वीन पण कठीण आहे. आता ही सोंगटी डिफेन्स करेल तो. त्याच्यापेक्षा क्वीन त्याने आतमध्ये टाकणं प्रिफर केले. संदीपला आता जास्त काही करायचं. संदीपने खूप छान डिफेन्स आणलाय. ती सोंगटी घेण्याच्या ऐवजी त्याने त्या काळ्या सोंगटीच्या आधीच आणून ठेवली ती सोंगटी. खूप छान डिफेन्स. एक कट मारलेली आहे, परंतु तरी अजून पोझिशन काय तेवढी नाहीये. गेम सेफ केलेला आहे त्यांनी कट मारून. सोंगटी कठीण करायचा प्रयत्न, परंतु एवढी सोंगटी आतमध्ये होती ती की कठीण करता येत नव्हती. आता कठीण करता येत होते म्हणून तो आधीच घेऊन टाकली सोंगटी संदीपनी. काळी सोंगटी बाहेर येईल. काळी सोंगटी बाहेर येईल. अजूनही कठीण आहे. संदीप एक खूप चांगल्या पद्धतीने मारलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने स्लिप मारलेली आहे. संदीपने खूप चांगली स्लिप मारलेली आहे. हा एक पेअर आहे. खूपच हळू लागलेला आहे पेअर, त्याच्यामुळे संदीपला 5चा बोर्ड मिळू शकला असता. हा सोपा पेअर होता, सोपा पेअर होता. खूप हळू लागला. तरी बोर्ड संदीपच्या फेवर मध्ये. अजून क्वीन कव्हर करून घेणार आहे. क्वीन कव्हर करून घेणार आहे आणि शेवटची सोंगटी कठीण आहे. काळी सोंगटी कठीण आहे. काळी सोंगटी स्लिप मारायचा प्रयत्न. स्लिप जाऊ शकते.
स्लिप जाऊ शकते. काळी सोंगटी स्लिप मारायचा प्रयत्न, स्लिप गेली नाही. संदीपला बोर्ड मिळालेला. संदीपनी 19 आणि 1चा बोर्ड घेतलेला. 20 झालेले आहे संदीपचे आणि योगेशचे 12 झालेले आहेत. कॅरम मध्ये असं म्हणतात, जोपर्यंत अपोनंटची शेवटची सोंगटी जात नाही तोपर्यंत खेळत राहायचं. आपण फायटिंग स्पिरिट आहे, करायला पाहिजे, शेवटपर्यंत फाईट करायची आणि असं करून आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. जनरली भारतामध्ये 8 बोर्डाचे 3 गेम खेळवले जातात, परंतु या टुर्नामेंटमध्ये पूर्ण गेम होईपर्यंत हा सामना खेळवला जाणार आहे. बोर्ड किती झाले ते लिहित. कनेक्शन चुकलेलं आहे. संदीप एक सोंगटी घेऊन दुसरी सोंगटी सोपी केली. बॉलवरून सोंगटी घेऊन दुसऱ्या सोंगट्याकडे काहीच उपयोग झाला नाही. बम आहे, बमचा कसा उपयोग करतो त्याच्यावर आहे. जोरात करणार आहे बमचा उपयोग. जोरात केला तरी पोझिशन जशी व्हायला पाहिजे तशी झालेली नाही अजून. योगेशला पोझिशनच मिळत नाहीये. योगेश डिफेन्स करतोय. योगेशने डिफेन्स केलेली एक काळी सोंगटी. आता संदीपसाठी पण पोझिशन नाही आहे काहीच. संदीप काय खेळतो बघायचं आता. हो, खूप छान संदीपने डिफ्लेक्शन मारून एक स्वतःची सोंगटी घेतलेली आहे. खूप छान डिफ्लेक्शनने घेतलेली आहे. दुसरी एक सोंगटी मारून स्वतःची सोंगटी थोडी पुढे ढकलली, जेणेकरून त्याला उजव्या पॉकेटमध्ये ती सोंगटी मारता येऊ शकते. त्याचा प्रयत्न उजव्या क्वीन घेण्याचा प्रयत्न चुकलेला आहे. क्वीन घेण्याचा प्रयत्न चुकलेला आहे. डबल टच मारायला पाहिजे. क्वीन कट मारले, खूप छान कट मारले. डबल टचची सोंगटी होती खरी, पण कट मध्ये खूप मास्टरी असल्यामुळे कट मारले त्यांनी. आता 3-4 सोंगट्या कठीण. रिबाउंडचा प्रयत्न. रिबाउंडच्या प्रयत्नात अपयश. ग्लान्स मारून एक सोंगटी घेण्याचा प्रयत्न करेल संदीप. ग्लान्स नाही मारलाय, सरळच मारून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी. खरा ग्लान्स मारायला पाहिजे होता. कट आहे, चांगली कट मारले. अजून 3 सोंगट्या कठीण आहेत. बोर्डावर काहीतरी पडलेलं आहे, काढून टाकलेलं आहे अंपायरनी. जी सोंगटी सोपी होती संदीपला ती कठीण केलेली आहे. संदीप एक सोंगटी घेऊन दुसरी सोंगटी सोपी करायचा प्रयत्न. सोप्या झालेल्या आहेत, त्याला 2 सोंगट्या सोप्या झालेल्या संदीपला.
चुकीचा, खूपच चुकीचा निर्णय. दोन्ही सोंगट्या बाजूला काढण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या दोन सोंगट्या सोप्या काढायच्या प्रयत्नात योगेश चुकलेला आहे आणि उलट खूप चांगली संधी त्यांनी संदीपला दिलेली आहे आपल्या 3 सोंगट्या सोप्या करायचा. तिन्ही सोंगट्या सोप्या केलेल्या आहेत संदीपनी. खूप छान पद्धतीने तिन्ही सोंगट्या सोप्या केलेल्या आहेत संदीपनी आणि त्याच्यामुळे संदीपला आता फिनिशिंग चान्स आहे. एकदम सोप्या पद्धतीने ही कठीण करायचा प्रयत्न होता परंतु चुकलेला आहे. संदीपला फिनिशिंगचा चान्स आलेला आहे. एक कट मारावी लागेल, दुसरी निघणार नाही. ओ बॅड लक. चौथीवर चौथी आलेली आहे परंतु ते चौथीवर चौथी आल्यामुळे तिला डिफेन्सही करायला कठीण आहे. आता एक सोंगटी सोपी आहे पण दुसऱ्या 2 सोंगट्या कठीण आहेत. हेच सोंगटी थांबलेली आहे. दोन्ही सोंगट्या एकदम पॉकेटमध्ये. जरा थोडी जोरातच मारायला पाहिजे सोंगटी. सोंगट्या थोड्याशी थांबता येत. जोरात मारलेली आणखीन बोर्ड घेतलेला आहे 3चा. 20 आणि 3 23 झालेले आहेत संदीपचे. योगेश आज खूपच चुका करतोय. त्याचा डिफेन्स पण बरोबर होत नाही, ऑफेन्स पण बरोबर होत नाही. एकदम कॉन्फिडन्स गेल्यासारखा दिसतोय त्याचा. ही स्पर्धा खूपच चांगली म्हणजे खूपच चांगली झाली. प्रेक्षकांचा पण प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे आणि एक मोठा स्क्रीन इथे लावलेला आहे आणि मोठ्या स्क्रीनवर सगळे आरामात बसून ही स्पर्धा बघतायत. ब्रेक संदीपचा 23 झालेले आहेत. 2 गुणांची आवश्यकता संदीपला मॅच जिंकण्यासाठी. संदीपचा ब्रेक. संदीपला सोंगटी गेलेली नाही परंतु ब्रेक गेली. एक सोंगटी गेलेली आहे. संदीपचा ब्रेक खूप छान लागलेला आहे. बऱ्याचशा सोंगट्या सोप्या आहेत संदीपला. समोरची सोंगटी घेण्याचा प्रयत्न सोपी होती. आता एक थंब मध्ये असलेले सिझर ग्रिपने घेण्याचा प्रयत्न. सोपी होती सोंगटी. त्याच्या स्टँडर्डला ही संदीप नेहमी कधीच चुकत नाही सोंगटी. आज चुकला. दोनच सोंगट्या सोप्या आहेत योगेशला. पुन्हा डिफेन्स करायला लागणार त्याला. एक प्रेस मारण्याच्या प्रयत्नामध्ये प्रेस चुकलेला आहे आणि पुन्हा त्याच्या सगळ्या सोंगट्या डिफिकल्ट झालेल्या आहेत, कठीण झालेल्या आहेत. संदीपची एक सोंगटी फक्त आपल्या बेसमध्ये घेतलेली आहे, त्याने ती संदीप काढणार होता. संदीपने सोंगटी ती काढून घेतलेली आहे. पूर्ण बोर्ड संदीपच्या फेवरमध्ये. आता सोंगटी जी काढून घेतलेली आहे ती सोंगटी त्याला तिथून काढायलाच लागणार, नाहीतर त्या सोंगटीने संदीप मध्ये काही पण करू शकतो. काढलेली आहे त्याने ती सोंगटी, नाहीतर त्या सोंगटीच्या मधला बंच संदीपला फोडता आला असता.
हो, संदीपने खूप छान डिफेन्स केलाय. स्वतःकडे ओढून घेतल्यात सगळ्या सोंगट्या. एकच सोंगटी जाण्यासारखी. खूप कठीण प्रसंग आहे. कट मारायचा प्रयत्न फसलेला आहे. खूप कठीण होती, खूप कठीण. संदीप एक कट मारायचा प्रयत्न संदीपचा आता नाही. संदीपने कट नाही मारली. ती डबल मारून फक्त आपल्या पॉकेटवर पीस आणलेली आहे. ती पुन्हा एक कट मारायच्या प्रयत्नात चुकलेला आहे. क्वीनच्या समोरची सोंगटी जर संदीपने काढू शकला तर आणखीन चांगली आहे. क्वीनच्या समोरची सोंगटी काढायला पाहिजे संदीपने. क्वीनच्या समोरची सोंगटी काढायला पाहिजे संदीप. जर टाइम अप झालेला आहे संदीपचा. 10 सेकंडचा टाइम असतो एक टर्न खेळायला. संदीपने विचार करण्यात 10 सेकंड झालेले आहेत. संदीपचा प्रयत्न केला तो. संदीप आता हा बम क्वीन काढायचा प्रयत्न करेल. संदीपने क्वीन काढलेली आहे परंतु पाहिजे तशी आलेली नाहीये. पेअर मारायचा प्रयत्न संदीपचा नाही चांगला. मारायला नको होता कारण एक पेअर मारल्यामुळे एक संदीपची सोंगटी समोरच्या बेसमध्ये जाणार होती आणि ती गेलेली आहे. चुकीचं डिसिजन. स्वतःकडे ओढून घ्यायला पाहिजे होत्या. आता चांगली संधी आलेली आहे योगेशला कारण योगेशकडे 2 पक्के टर्न आहेत संदीपचे. योगेशच्या जरी कठीण सोंगट्या असल्या तरी योगेशकडे 2 टर्न आहेत संदीपचे. संदीपने स्वतःची एक सोंगटी सोपी करून घेतलेली आहे. क्वीन डिफिकल्ट करायचा प्रयत्न. क्वीन डिफिकल्ट झालेली आहे. सोपी सोंगटी संदीप घेतोय. क्वीन आणि पांढऱ्या सोंगट्या एकदम करायचा प्रयत्न. क्वीन मारून दुसरी पांढरी सोंगटी सोपी करायचा प्रयत्न. पांढरी सोंगटी सोपी झालेली आहे आणि आता संदीपला बोर्ड मिळू शकतो. तिन्ही सोंगट्या कठीण आहेत. आता एकदम हार्ड कट मारायला लागेल आहे. हार्ड कट मारून स्ट्रायकर स्वतःकडे ज्या 2 सोंगट्या आहेत त्याच्यावर आणायला लागेल. आणलेला आहे त्यांनी आणि खूप छान स्ट्रायकर आणलेला आहे. खूप छान कट मारलेली आहे. ही एक सोंगटी. रिबाउंडचा प्रयत्न फसलेला आहे. रिबाउंड जाऊ शकली असती तर 4चा बोर्ड मिळू शकला असता. कठीण सोंगटी आहे थोडी. कठीण सोंगटी आहे थोडी. ही पण आता डबल टचची सोंगटी आहे. सोपी जरी दिसत असली तरी व्यवस्थित डबल टच मारायला पाहिजे तिला. नाही तर कठीण होऊ शकते. छान डबल टच मारलेली आहे. 12 आणि 4 16 झालेले आहे. 23 आणि 16 स्कोअर असेल. संदीपच्या ब्रेकचा बोर्ड घेतलेला आहे आणि आता स्वतःचा ब्रेक आहे त्याचा. स्लॅम पण होऊ शकतो. स्लॅम झाला तर डायरेक्ट गेम पण होऊ शकतो.
स्कोर एकदा 13च्या वर गेल्यानंतर स्लॅम झाला तो डायरेक्ट गेम होऊ शकतो. संदीपनी खूप लीड घेऊन सुद्धा अजूनही संदीपचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पहिला खूप लीड घेतला होता संदीपनी. ब्रेक योगेशचा. योगेशकडे ब्रेक. चांगला ब्रेक, खूप चांगला ब्रेक. काळी सोंगटी खाली दाबून पांढरी घेण्याचा प्रयत्न. समोरची एक सोंगटी घेतल्यानंतर दुसरी सोंगटी घेताना बंचमध्ये स्ट्रायकर सोडता येऊ शकतो, परंतु सोपी सोंगटी चुकलेली आहे. सोपी सोंगटी चुकलेली आहे. आता परत संदीपला चान्स आलेला आहे. जी स्वतःची दुसरी डिफिकल्ट सोंगटी आहे ती काढून बंचमध्ये स्ट्रायकर आणणार आहे. तो नाही, त्याने दुसरा खेळ खेळलेला आहे. तो धोका पत्करलेला नाही आणि थोडा सेफ गेम खेळलेला संदीप. 3 सोंगट्यांचं कनेक्शन. 3 सोंगट्यांचं कनेक्शन फेल झालेलं आहे. आता संदीप आपल्याकडे खेचू शकतो खरं तर, पण संदीपने तरी सोंगटी कठीण केलेली आहे. स्वतःकडे खेचण्याच्या ऐवजी सोंगटी कठीण केलेली आहे. दोन सोंगट्या खऱ्या म्हणजे जाऊ शकतात. एक पेअर आहे, एक साधी सोंगटी आहे, पण पेअर मारणार नाही. पेअर मारला तर संदीपला 2 सोंगट्या सोप्या होऊ शकतात. स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न.
संदीपचा ब्रेक फेल. एक कट मारून समोरच्या सोंगट्या सोप्या करण्याचा प्रयत्न. कट चांगली लागलेली. आता क्वीन, कोणालाही क्वीनची गरज नाही. आता बोर्ड जिंकायचं दोघांना. शेवटचा ब्रेक बहुतेक असेल संदीपचा. त्याच्या पुढचा ब्रेक परत योगेशकडे येतोय. क्वीन क्वीन कशासाठी मारले संदीपने समजत नाही. हा त्याला बरोबर एक पेअर करायचंय. हा पेअर केल्यामुळे बरोबर संदीपने पेअर केल्यामुळे दुसरी सोंगटी त्याला सोपी झाली. करायचा प्रयत्न करतोय जेणेकरून गेम सेफ होऊ शकेल. दादा खूप छान मारले, खूप छान संदीपने. छान छान मारले सोंगटी. थम चांगली घेतलेली आहे. दुसरी थम घेतोय संदीप. संदीपने चांगली थम घेतलेली आहे. आता रिबाउंड घेऊन स्वतःची सोंगटी सोपी करायचा प्रयत्न संदीपचा. सगळं आहे योगेश्वर. योगेश प्रेशर कसं हँडल करतो ते बघायचंय. योगेशने एकदा गेम सेफ केल्यानंतर मग काय त्याला ती सोंगटी बाहेर यायला पाहिजे होती. ती सोंगटी तिथेच राहिली. त्याच्यामुळे योगेशच्या दोन कठीण सोंगटी आहेत. आता योगेश एक सोंगटी कठीण करून स्वतःची सोंगटी काढायचा प्रयत्न केला योगेशने, परंतु ती नाही गेली. शेवटची कट मारण्याचा प्रयत्न. कट नाही लागलेली. आता परत योगेशला गेम सेफ करायचा आहे. योगेशचे एक सोंगटी सोपी. दुसरी सोंगटी जेवढी वाटते तेवढी सोपी नाही ही सोंगटी. ही सोंगटी जर कट मारली तर योगेश खूप छान गेम सेफ केलेला आहे. योगेशने गेम सेफ केलेला आहे. योगेश आता परत सोंगटी कठीण करतोय. कठीण केलेली आहे सोंगटी योगेशने. डबल मारण्याच्या प्रयत्नात परत कठीण झालेली आहे सोंगटी. आता योगेश सोंगटी घेतोय ती स्लिप मारण्याचा प्रयत्न चुकलेला आहे. स्लिप मारण्याचा प्रयत्न चुकलेला आहे. रिबाउंड मारण्याचा प्रयत्न ट्राय करू. उजव्या बाजूला उतरलाय. रिबाउंड चुकलेला आहे. शेवटची सोंगटी योगेशची.
23-23 योगेशचा ब्रेक आणि 23-23 स्कोर झालेला आहे. अशा रीतीने योगेश खूपच जवळ आलेला आहे. खूप जवळ आलेला आहे. योगेशचा ब्रेक आहे. आता सगळं प्रेशर आहे ते संदीपवर आहे. आता सगळं प्रेशर संदीपवर आहे. योगेश खूप फायटर आहे. योगेश कधी गेम स्वतः सोडत नाही. जसं मी मगाशी म्हटलं की शेवटची सोंगटी अपोनंटची जात नाही, प्रतिस्पर्धाची शेवटची सोंगटी जात नाही तोपर्यंत आपण हरलो नाही. अशाच प्रयत्नात हे चॅम्पियन लोक खेळतात आणि त्यामुळे ते हरलेले गेम जिंकू शकतात. योगेश स्वतःचा वेळ घेतोय. स्वतःचा वेळ घेऊन तो आता खेळतोय. योगेशचा शेवटचा ब्रेक. बहुतेक दोघांना 2-2 पॉईंट्सची जरूर. योगेशला ऍडव्हान्टेज ब्रेक असल्यामुळे आता योगेशला ऍडव्हान्टेज आहे. आता ब्रेक मारतोय योगेश. शेवटचा ब्रेक कसा होतो बघायचंय. चांगला ब्रेक योगेशचा ब्रेक चांगला. एक पॉकेट बंद झालंय. एक पॉकेट डिफेन्स झाला आहे. ही सोंगटी घेऊन योगेश स्वतःकडे खेचू शकतो. बाकी सगळ्या सोंगट्या स्वतःकडे खेचू शकतो. एक बमची सोंगटी मारलेली आहे योगेशनी. स्वतःकडे खेचणं. आता सगळ्या सोंगट्या स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात व्हाईट सोंगटी पांढरी सोंगटी कठीण झालेली आहे. एवढी दोघांनाही काही पोझिशन नाही आहे, पण संदीप पॉकेट रिकामा करायचा प्रयत्न. खूप चांगले मारले संदीपने ही सोंगटी डबल टचनी खूप चांगली खेळलेला संदीप. परंतु संदीपला गेम सेफ करायला खूप कठीण आहे. छान सोंगटी घेतलेली आहे. छान सोंगटी. संदीपच्या 3 सोंगट्या पलीकडे आहेत. संदीपला कठीण आहे. संदीप सोंगट्या कमीत कमी करण्याच्या प्रयत्नात. धक्का लागू शकतो. कट नाही गेलेली संदीपची. एकच सोंगटी कठीण आहे योगेशला. बाकी सगळ्या सोंगट्या सोप्या आहेत. पहिली सोंगटी चुकलाय योगेश. पहिलीच सोंगटी चुकला. सगळ्या सोंगट्या सोप्या होत्या योगेशला. संदीपला गेम सेफ करायला कठीण आहे. अजूनही संदीपच्या 2 सोंगट्या अपोनंटच्या हातावर आहेत. संदीप क्वीन खाली ढकलतोय. क्वीन खाली ढकलणं डिफिकल्ट करायचा प्रयत्न केला संदीपने, परंतु ती बम आले. क्वीन बम आल्यामुळे एक सोंगटी निघू शकते. क्वीन मारलेली आहे. क्वीनची कव्हर करायचा प्रयत्न. उगाच ग्लान्स मारला. काही ग्लान्स मारायची आवश्यकता नव्हती. ग्लान्स मारल्यामुळे ती सोंगटी कठीण झालेली आहे. सरळ खेळला असता तर त्याला फक्त एकच कठीण सोंगटी होती. आता 2 कठीण सोंगट्या झाल्या. 2 सोंगट्या कठीण झाल्या.
ओ, एक सोंगटी संदीपला 2 सोंगट्या कठीण आणि योगेशला 1 सोंगटी कठीण. हा परत संदीपचा जर गेम सेफ झाला तर संदीपला पुन्हा एक संधी येईल, नाहीतर खूप कठीण आहे. ही सोंगटी कशी सोपी करतोय ते बघायचंय. सोंगटी पुढे थोडीशी आणून ठेवेल, सोपी करेल. चांगला प्रयत्न, सोपी करण्याचा चांगला प्रयत्न. संदीप दोन्ही सोंगट्या सोप्या करायचा प्रयत्न संदीपचा. खूप कठीण सोंगटी आहे परंतु जाऊ शकते ती. ओ, संदीपचा गेम सेफ होईल आता. संदीपचा गेम सेफ होऊ शकतो आता. मॅच खूपच थ्रिलिंग झाले. मॅच खूपच थ्रिलिंग. खूप प्रेशर दोघांनाही खूप प्रेशर. संदीपची ही सोंगटी गेली तर गेम सेफ होऊ शकतो. गेम सेफ झाला संदीपचा. हा दोघांचा गेम सेफ आहे. खूप थ्रिलिंग मॅच होते. हा गेम खूपच थ्रिलिंग होतोय. स्कोर झालेला आहे. संदीपला 1च पॉइंट पाहिजे. आणखीन 1च गुणाची आवश्यकता. संदीप हा ब्रेक कसा मारतो त्याच्यावर संबंध अवलंबून आहे. खूपच टेन्स मॅच. खूपच टेन्स मॅच. आता ब्रेक कसा मारतोय संदीप याच्यावर सगळं गणित अवलंबून. ब्रेक चांगला लागला तरच सगळं काही होऊ शकेल व्यवस्थित. संदीप ब्रेक लावतोय. शेवटचा ब्रेक असेल. प्रत्येक वेळेला असं वाटत होतं शेवटचा ब्रेक असेल परंतु प्रत्येक वेळेला एक एक गुण दोघेही घेत आहेत. खूपच रोमांचक स्थितीत हा गेम खूपच रोमांचक स्थितीत आलेला आहे. संदीपचा ब्रेक. हा ब्रेक खूप चांगला लागला आहे संदीपचा. पाहिजे तसा लागलेला आहे ब्रेक संदीपचा. 3-4 सोंगट्या संदीपला जाण्यासारख्या आहेत आता. ही एक थंब घेऊन काळी थोडीशी खाली बसवणार म्हणजे काळ्या 2 सोंगट्या डिफिकल्ट आहेत. संदीप आता पुढे खेळेल कारण 2 सोंगट्या 2 काळ्या सोंगट्या अपोनंटला डिफिकल्ट असल्यामुळे संदीपला पुढे खेळायची संधी आहे. संदीप छान. संदीप व्हाईट स्लॅम साठी जातोय. व्हाईट स्लॅम मारायला बघतोय खूप छान पद्धतीने. परंतु क्वीनची पोझिशन बरोबर नाही आली. क्वीन पाहिजे तिथे नाही आली. एक सोंगटी घेऊन दुसरी सोंगटी. आता एक कट मारून दुसरी पांढरी सोंगटी सोपी करू शकतो संदीप. तरी हरकत नाही. संदीपच्या फेवर मध्ये अजून बोर्ड. एक कट मारून खूप छान स्लिप मारलेली आहे. खूप छान स्लिप मारलेली आहे.
नाही. संदीपला क्वीन आणखीन त्याची आणखीन एक सोंगटी कठीण आहेत. 2 सोंगट्या कठीण आहेत संदीपला. एक सोंगटी सोपी आहे. संदीप गेम सेफ करतोय. गेम सेफ आधी करतोय संदीप. गेम सेफ झालेला आहे संदीपचा. आता तो क्वीन आणखी त्याची सोंगटी दोन्ही कठीण. हा बॉम्ब काढून स्वतःचा पोझिशन चांगली काढायचा प्रयत्न. संदीपला क्वीन जाते परंतु शेवटची सोंगटी डिफिकल्ट आहे संदीपची. योगेशला पण खूप चांगली स्थिती नाहीये. योगेशची क्वीन मारलेली आहे. कनेक्शन करून क्वीन मारलेली आहे. परंतु क्वीन मुद्दाम कव्हर केलेलं नाही जेणेकरून क्वीन सेंटरमध्ये आलेली आहे आणि ती संदीपला बदली पोझिशन खूप कठीण झालेली आहे. स्वतःची डिफिकल्ट सोंगटी काढून घेतलेली आहे. योगेशची स्वतःची डिफिकल्ट सोंगटी काढून घेतली. आता ही कशी लावायची सोंगटी त्याचा प्रयत्न आहे. शॉट लागतोय का, शॉट आहे का अशा प्रयत्नात संदीप हसतोय. प्रेशर घालवण्याचा प्रयत्न संदीप. दोन्ही सोंगटी आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न संदीपचा दोन्ही प्रयत्न. संदीप एक ग्लान्स मारणार आहे. हा जर ग्लान्स सक्सेसफुल झाला तर परत खूप चांगला आहे त्याला चान्स येईल. हा ग्लान्स सक्सेस नाही झाला. आता संदीप डबल टच मारण्याचा प्रयत्न करेल. डाव्या बाजूला डबल टच मारत नाही कारण डाव्या बाजूला डबल टच मारता मारता सोंगटी कठीण होऊ शकते म्हणून उजव्या बाजूला मारलेली सोंगटी आहे काढून घेतलेली आहे. डबल टच नाही केली तरी सोपी झालेली आहे सोंगटी. परत त्या बंच मध्ये टाकतोय सोंगटी बंच वर टाकलेली आहे. कठीण झालेली आहे. हा पेअर जाऊ शकतो. त्याच्या जर लक्षात आलं तर हा पेअर जाऊ शकतो. पेअर मारतोय बहुतेक हा पेअर जाऊ शकतो. खूप चांगला. अरे पेअर नाही मारला त्यांनी. स्वतःच्या दुसरी सोंगटी काढून घेतलेली आहे त्यांनी. पेअर जाऊ शकत